यंदाच्या मोसमात जून महिना संपला तरी मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये अजूनही पावसानं हवा तसा जोर धरलेला नाही। त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाणीसाठा आता अवघ्या 7% आलाय। मुंबईसाठीच्या धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्यानं पाणी टंचाईची चिंता कायम आहे। त्यात येत्या काही दिवसात पावसानं जोर न धरल्यास पाणी कपात आणखी वाढवावी लागू शकते अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे। यंदाच्या मोसमात सुरुवातीला झालेला पाऊस हा मोठ्या प्रमाणावर जमिनीत मुरत असल्यानं त्याचा धरणातील पाणीसाठ्यावर अपेक्षित परिणाम झालेला नाही। त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आता मुसळधार पाऊस सलगपणे होणं आवश्यक असल्याचं बीएमसी अधिकारी सांगतायत। मुंबई महापालिकेकडून उपलब्ध जलसाठ्याचा उद्या पुन्हा एकदा आढावा घेण्यात येणार आहे आणि सध्याच्या पाणीसाठ्याच्या आधारे 17 ऑगस्टपर्यंतचं नियोजन करण्यात आलं आहे आणि त्यानुसार 15 मे पासूनच मुंबईत 10% पाणी कपात लागू आहे।